जेव्हा तुम्ही घोषणा करता मी शापापासून मुक्त झालो आहे, तेव्हा तुम्ही शत्रूचा दावा मोडून काढता. जेव्हा तुम्ही घोषणा करता नीतिमत्व हा माझा स्वभाव आहे, तेव्हा तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रत्येक चक्राचे मुळे छाटून टाकता. पिढीजात पॅटर्न खरे आहेत. शास्त्र सांगते की पित्यांचे पाप मुलांवर परिणाम करते. कुटुंबात सवयी, विचारपद्धती, भावना आणि आत्मिक बंधने पुढे जातात. पण एक सत्य अनेकांना माहीत नसते. पिढीजात शाप प्रयत्नाने, झगड्याने, विधीने किंवा स्वतःला बदलण्याच्या प्रयत्नाने तुटत नाहीत, ते प्रकटीकरणाने तुटतात. आणि याच प्रकटीकरणाच्या अभावामुळे अनेक ख्रिस्ती लोक वर्षानुवर्ष स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करत असताना ख्रिस्ताने आधीच दिलेल्या स्वातंत्र्यात उभे असूनही दशकानुदशके त्याच चक्रात अडकलेले राहतात. ख्रिस्ताचे पूर्ण झालेले कार्य हे विश्वासणाऱ्याच्या मुक्त होण्याच्या संघर्षाचा शेवट आहे. तुम्ही अशा गोष्टीविरुद्ध लढत नाही ज्याला अजूनही तुमच्यावर अधिकार आहे. तुम्ही आधीच झालेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी आणि ती अंमलात आणण्यासाठी लढत आहात. सत्य परंपरेची जागा घेताच आणि ओळख भीतीची जागा घेताच शापाची शक्ती संपते. पिढीजात शाप टिकून राहण्याचे कारण म्हणजे अनेकांचा विश्वास अनुभवावर आधारित असतो, वचनावर नाही. ते त्यांच्या कुटुंबातील पॅटर्न पाहून म्हणतात हेच माझे भविष्य आहे. पण देवाचे वचन त्यांचे खरे वारस सांगते. ते त्यांच्या कमजोरीकडे पाहून स्वतःला बांधलेले समजतात, पण ख्रिस्ताच्या पूर्ण कार्याने दिलेल्या स्वातंत्र्याकडे ते पाहत नाहीत. ख्रिस्ताने मृत्यूद्वारे सैतानाला, ज्याच्याकडे मृत्यूची सत्ता होती, नष्ट केले. नष्ट म्हणजे कमजोर करणे नाही, तर नष्ट म्हणजे पूर्णपणे शक्तिहीन करणे. ज्याच्याकडे सत्ता होती त्याच्याकडे आता सत्ता उरलेली नाही. पण जर विश्वासणाऱ्याला हे माहीत नसेल तर तो अजूनही शत्रूचे अधिकार खरे आहेत असे मानून जगतो. इथे देवापासून दूर जाणे महत्त्वाचे ठरते. फक्त पापात पडणे नव्हे, तर सत्यापासून दूर जाणे, ओळखीपासून दूर जाणे, धार्मिकतेच्या जाणीवेपासून दूर जाणे. जेव्हा विश्वासणारा आपली ओळख विसरतो, जेव्हा तो ख्रिस्ताने काय केले ते विसरतो, तेव्हा शत्रू त्याच्या कुटुंबाने काय केले ते त्याला सांगतो. आणि मग विश्वासणारा न कळतपणे आपले शब्द इतिहासाशी जुळवतो, मुक्तीशी नाही. म्हणूनच अनेक ख्रिस्ती लोक अजूनही त्या पापांविरुद्ध लढतात जे ख्रिस्ताने आधीच रद्द केले आहेत. ते प्रार्थना करतात जणू क्रूस पूर्ण झाला नाही. ते विनवणी करतात जणू पुनरुत्थान पुरेसे नाही. ते लढतात जणू सैतानाकडे अजूनही अधिकार आहे. पण गलती 3:13 स्पष्ट सांगते, ख्रिस्ताने आपल्याला शापापासून मुक्त केले. मुक्त म्हणजे विकत घेऊन बाहेर काढणे, अधिकारातून काढून टाकणे, नवीन वंशात आणणे. जर तुम्ही शापापासून मुक्त आहात तर शाप तुमच्यावर कसा अधिकार ठेवू शकतो? तो ठेवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी सहमती देत नाही. सहमती म्हणजे आध्यात्मिक अनुभवाचे दार आहे. ज्याच्याशी तुम्ही सहमत होता त्याला तुम्ही शक्ती देता. जे तुम्ही बोलता ते तुम्ही मजबूत करता. जे तुम्ही अपेक्षित करता ते तुम्ही आमंत्रित करता. पिढीजात शाप आता रक्तसंबंधातून येत नाहीत, ते विश्वासातून येतात. विश्वासणारा कायदेशीररित्या मुक्त असू शकतो, पण अनुभवात बांधलेला राहू शकतो. जसे एखादा कैदी ज्याची शिक्षा संपली आहे, पण ज्याला दार उघडे आहे हे सांगितले गेले नाही, म्हणून तो अजूनही कोठडीत बसलेला आहे. अनेक ख्रिस्ती लोक पिढीजात पॅटर्नमध्येच राहतात, कारण कुणी त्यांना सांगितलेच नाही की दार आता बंद नाही. लक्षात ठेवा, तुमचे विश्वास करता तेच तुम्ही अनुभवता. हे काव्य नाही, हा आध्यात्मिक नियम आहे. जेव्हा विश्वासणारा स्वतःला शापित मानतो तेव्हा प्रत्येक संघर्ष त्याला तेच खरं आहे असं वाटायला लावतो. पण जेव्हा तो स्वतःला आशीर्वादित मानतो तेव्हा तो प्रत्येक संघर्षाला तात्पुरता विरोध समजतो. ओळख तुमची दृष्टी घडवते आणि दृष्टी तुमचा अनुभव घडवते. म्हणूनच शत्रूला विश्वासणाऱ्याला बांधण्यासाठी शक्तीची गरज नसते, त्याला फक्त प्रभावाची गरज असते. शत्रूचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सूचना. तो हळूच सांगतो, हे तुमच्या कुटुंबात चालत आले आहे. तो म्हणतो तुमच्या आधी सगळे याच्यात अडकले होते. तो म्हणतो हीच तुमची ओळख आहे. या सूचनांमधून बी पेरले जाते. बी अपेक्षा बनते, अपेक्षा चक्र बनते आणि चक्र स्वतःच पूर्ण होणारी भविष्यवाणी बनते. शत्रू विश्वासणाऱ्यावर शाप टाकू शकत नाही, पण तो त्याला स्वतःवर शाप बोलवायला पटवू शकतो. जीवन आणि मृत्यू जिवेच्या सामर्थ्यात आहेत. अनेक ख्रिस्ती लोक पिढीजात शापांशी लढत नाहीत, ते स्वतःच्या शब्दांनी त्यांना चालू ठेवत आहेत. पण इथेच सत्य सर्व काही बदलते. ज्या क्षणी विश्वासणाऱ्याला ख्रिस्तासोबतची आपली एकता समजते, त्या क्षणी पिढीजात शापांची प्रत्येक छटा नाहीशी होते. तुम्ही फक्त क्षमा मिळवलेले नाही, फक्त वाचवलेले नाही, फक्त सुधारलेले नाही, तुम्ही नवी सृष्टी आहात. नवीन म्हणजे नवीन वंश, नवीन स्वभाव, नवीन वारसा, नवीन अधिकार, नवीन आध्यात्मिक ओळख. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्या पृथ्वीवरील रक्तसंबंधातून आलेले नाही, तुम्ही ख्रिस्तातून आलेले आहात. त्याचे जीवन तुमच्यात वाहते, त्याची धार्मिकता तुम्हाला ओळख देते, त्याचा विजय तुमचा आहे. जर हे खरे आहे
आणि शास्त्र तसेच सांगते, तर मग इतके विश्वासणारे अजूनही पिढीजात चक्रांचे ओझे का अनुभवतात? उत्तर सोपे आहे पण गंभीर आहे. ते मूळ कारणांऐवजी फक्त लक्षणांशी लढतात. अनेक विश्वासणारे वागणूक बदलण्याचा प्रयत्न करतात, पण ज्या गोष्टींशी त्यांनी मनाने सहमती दर्शवली आहे त्या मोडून काढत नाहीत. ते आपली ओळख न बदलता फक्त कृती बदलण्याचा प्रयत्न करतात. वागणूक हे फळ आहे, पण ओळख हे मूळ आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बंधनांवर केवळ वागणुकीच्या पातळीवर विजय मिळत नाही. विजय मिळतो तो तुम्ही स्वतःला कोण समजता या पातळीवर. म्हणूनच अनेक ख्रिस्ती सुटकेसाठी आक्रोश करतात, पण त्यांना कायमस्वरूपी बदल अनुभवायला मिळत नाही. त्यांना प्रकटीकरणाशिवाय स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना परिवर्तनाशिवाय विजय हवा असतो. त्यांना मनाचं नूतनीकरण न होता यश हवं असतं. तुमच्या मनाच्या नवीकरणाने रूपांतरित व्हा. परिवर्तन ही एकदाच घडणारी घटना नाही, ती तुमच्या ओळखीचं सतत नवीकरण होण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुमचं मन सत्याशी जुळतं तेव्हा तुमचं जीवनही सत्याशी जुळू लागतं. जेव्हा तुमचं मन ख्रिस्ताशी एकरूप होतं तेव्हा प्रत्येक शापाचा प्रभाव संपतो. खरी लढाई तुमच्या कौटुंबिक इतिहासाशी नसते, ती त्या इतिहासाने तुमच्या मनात रुजवलेल्या खोट्या विश्वासांशी असते. आध्यात्मिक युद्धाची सुरुवात ओळखीपासून होते. सैतान सर्वप्रथम तुमच्या वागणुकीवर हल्ला करत नाही, तो तुमच्या ओळखीवर हल्ला करतो, कारण ओळख वागणूक घडवते. तो तुमच्या समजुतीवर हल्ला करतो, कारण समज अपेक्षा घडवते. तो तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला करतो, कारण आत्मविश्वास तुमची कबुली ठरवतो. जर शत्रू तुमच्या स्वतःबद्दलची दृष्टी विकृत करू शकला तर तुम्ही काय स्वीकाराल यावरही त्याचा प्रभाव पडतो. पण जेव्हा सत्य तुमची खरी ओळख पुन्हा उभं करतं तेव्हा सर्व काही बदलायला सुरुवात होते. अनेक ख्रिस्ती समजतात की पिढीजात बंधनं मोडणं किंवा मोठ्या आवाजात ओरडणं किंवा एखादा नाट्यमय आध्यात्मिक अनुभव घेणं, पण प्रत्यक्षात ती मोडली जातात शांतपणे, अंतःकरणात आणि खोल परिवर्तनात. ज्या क्षणी सत्य खोटेपणाची जागा घेतं त्या क्षणी बदल सुरू होतो. ज्या क्षणी विश्वासणारा म्हणतो हे माझ्यापाशीच संपेल कारण ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, त्या क्षणी बदल सुरू होतो. ज्या क्षणी तो भूतकाळातील चक्रांना आपल्या भविष्यातील ओळख ठरवू देत नाही त्या क्षणी बदल सुरू होतो. ज्या क्षणी तो गुलामासारखी प्रार्थना करणं सोडून देऊन देवाचा पुत्र किंवा कन्या म्हणून बोलू लागतो त्या क्षणी पिढीजात बंधनं तुटू लागतात. अनेकदा पिढ्यानपिढ्या चालत आलेली बंधनं टिकून राहतात, कारण विश्वासणारा स्वतःच्या नीतिमत्वापेक्षा आपल्या अशक्तपणाची जास्त जाणीव ठेवतो. पण नीतिमत्व हाच आध्यात्मिक अधिकाराचा पाया आहे. नीतिमत्वच तुम्हाला प्रत्येक शापापेक्षा वरचं स्थान देतं. नीतिमत्वच तुम्हाला ख्रिस्ताच्या स्वभावाशी जुळत नसलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार करण्याचा अधिकार देतं. आपण त्याच्यामध्ये देवाचे नीतिमत्व झालो आहोत. झालो म्हणजे घडवले गेलो, निर्माण केले गेलो. नीतिमत्व हे कमावण्याची गोष्ट नाही, ती तुमची ओळख आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला नीतिमान म्हणून पाहू लागता तेव्हा पिढीजात बंधनांचे सर्व वाद संपतात. ख्रिस्ताचा स्वभाव धारण करणाऱ्या व्यक्तीला ती चिकटू शकत नाहीत. आपला अधिकार ओळखणाऱ्या व्यक्तीवर ती प्रभाव टाकू शकत नाहीत. आपला वारसा समजणाऱ्या व्यक्तीला ती फसवू शकत नाहीत. भीतीचा पाया ढासळतो, लज्जेची ताकद संपते, भूतकाळाचा आवाज शांत होतो, कारण नीतिमत्व भूतकाळाच्या प्रत्येक दाव्याला गप्प करतं. म्हणूनच शत्रू विश्वासणाऱ्यांना त्यांच्या नीतिमत्वाचं सत्य स्वीकारू न देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. कारण ज्या क्षणी तुम्हाला तुमची खरी ओळख समजते त्या क्षणापासून तुम्ही असुरक्षिततेतून नाही तर तुमच्या वारशाच्या अधिकारातून लढता. तुम्ही भीतीतून नाही तर ख्रिस्ताने दिलेल्या अधिकारातून प्रतिकार करता. आणि जो विश्वासणारा ख्रिस्तामधील आपला अधिकार ओळखतो त्याच्यासमोर पिढीजात बंधनं टिकू शकत नाहीत. बहुतेक विश्वासणारे पिढीजात बंधनावर विजय मिळवत नाहीत. याचं कारण शाप वधस्तंभापेक्षा सामर्थ्यवान आहे म्हणून नाही, कारण त्यांना वधस्तंभावर ख्रिस्ताने जे पूर्ण केलं त्यावर कसं ठाम उभं राहायचं हे शिकवलंच गेलं नाही. त्यांना ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्याची अंमलबजावणी कशी करायची हे शिकवलं गेलं नाही. त्यांना आपल्या ओळखीला आपल्या तारणाशी कसं एकरूप करायचं हे शिकवलं गेलं नाही. पण ज्या क्षणी ही एकरूपता घडते त्या क्षणी शापाला पुढे चालू राहण्याचा कोणताही अधिकार उरत नाही. आणि याच ठिकाणी पिढीजात बंधनं, आध्यात्मिक वारसा आणि विश्वासणाऱ्याचा अधिकार याविषयीचं संपूर्ण आकलन बदलून टाकणारं एक अत्यंत महत्त्वाचं सत्य आपल्यासमोर उभं राहतं. हे ते प्रकटीकरण आहे जे स्पष्ट करते की काही कुटुंबे पिढ्यानपिढ्या त्याच गोष्टींची पुनरावृत्ती का करतात, तर इतरांना अचानक आणि कायमस्वरूपी बदल कसा अनुभवता येतो. आणि एकदा का तुम्ही हे सत्य पाहिलं की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शापांची संपूर्ण संकल्पना पवित्र शास्त्राच्या प्रकाशात कायमची बदलून जाईल. हे प्रकटीकरण अगदी सोपे पण अत्यंत सामर्थ्यवान आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात
पिढ्यानपिढ्या चालत आलेले शाप टिकून राहतात. ते शाप सक्रिय असल्यामुळे नाही, तर नीतिमत्वाचा वारसा त्यांच्या जाणीवेत निष्क्रिय असल्यामुळं. ज्या क्षणी एखादा विश्वासणारा तो खरोखर कोण आहे हे ओळखतो, त्या क्षणी ज्या गोष्टींनी त्याला कधी काळी जखडून ठेवले होते त्यांची पकड कमजोर होते. वधस्तंभाने शापाशी कोणतीही तडजोड केली नाही, त्याने तो संपून टाकला. पुनरुत्थानाने शत्रूचा अधिकार केवळ कमजोर केला नाही, त्याने तो पूर्णपणे नष्ट केला. तरीही जर विश्वासणारा त्या विजयाच्या जाणीवेत चालत नसेल, तर तो असे जीवन जगतो जणू काही युद्धाचा निकाल अद्याप लागलेलाच नाही. म्हणूनच पवित्र शास्त्र ज्ञानावर भर देते. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. प्रामाणिकपणाची कमतरता नाही, प्रार्थनेची कमतरता नाही, तर ज्ञानाची कमतरता. शत्रू तिथेच कार्य करतो जिथे विश्वासणाऱ्याला माहिती नसते. तो तिथेच प्रभाव टाकतो जिथे विश्वासणाऱ्याच्या मनात शंका असते. तो तिथेच फसवणूक करतो जिथे विश्वासणारा नीतिमत्वाच्या बाबतीत अज्ञानी असतो. ज्ञान ही विश्वासणाऱ्याची ढाल आहे. स्वतःची ओळख हा विश्वासणाऱ्याचा पाया आहे. प्रकटीकरण हे विश्वासणाऱ्याचे शस्त्र आहे. आणि एकदा का विश्वासणाऱ्याला ख्रिस्तामध्ये तो खरोखर कोण आहे हे समजले की एकेकाळी टिकून असलेल्या प्रत्येक पिढीजात शापाचा सामना एका नव्या सृष्टीच्या अधिकाराने केला जातो. देवाने ख्रिस्तामध्ये त्याला काय बनवले आहे हे विश्वासणाऱ्याने शोधणे हा सर्वात मोठा चमत्कार आहे. तो शोध हाच जीवनाचा पलटवणारा क्षण असतो. कारण ज्या क्षणी देव जसे पाहतो तसे तुम्ही पाहू लागता, त्या क्षणी अंधार जे सुचवतो ते स्वीकारणे तुम्ही थांबवता. ख्रिस्ताने काय मिळवले आहे हे ज्या क्षणी तुम्हाला समजते, त्या क्षणी भूतकाळ जे आठवण करून देतो त्यावर विश्वास ठेवणे तुम्ही थांबवता. ज्या क्षणी तुमच्या आत्म्यात प्रकटीकरणाचा प्रकाश पडतो, त्या क्षणी शापांचा बुरखा फाटतो, ते उघडे पडतात. तुम्हाला हे जाणवते की तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आध्यात्मिक वारशापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही आहात, तर तुम्ही आधीच ख्रिस्ताच्या आध्यात्मिक वारशात प्रवेश केला आहे. सत्य आश्चर्यकारक आहे. विश्वासणारा पिढ्यानपिढ्या चालत आलेले शाप तोडत नाही, ख्रिस्ताने ते आधीच तोडले आहेत. हे सत्य विश्वासणारा फक्त लागू करत असतो. तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढत नाही, तुम्ही स्वातंत्र्यातून लढत आहात. तुम्ही सुटकेसाठी संघर्ष करत नाही, तर तुम्ही देवाच्या योजनेशी जुळून घेण्यासाठी संघर्ष करत आहात. सुटका वधस्तंभावरच झाली. तुमच्या घोषणेतून ती अंमलात आणली जाते. कारण पापमुक्ती ही एक घटना आहे, तर अधिकार ही जीवनशैली आहे. शाप हळूहळू नष्ट होत नाहीत. प्रकटीकरण मिळताच ते क्षणात नष्ट होतात. पूर्ण खात्रीने बोललेल्या सत्याच्या आवाजाने ते विस्कळीत होतात. म्हणूनच घोषणेद्वारे कबुली देणे आवश्यक आहे. केवळ एक विधी म्हणून नाही, तर आपल्या खऱ्या ओळखीची घोषणा म्हणून. घोषणा म्हणजे देवाशी असलेल्या सहमतीला दिलेला आवाज होय. घोषणा म्हणजे प्रकटीकरणाला शब्दांत मांडणे. घोषणा म्हणजे नैसर्गिक जगात सत्याला दिलेला अधिकार आहे. घोषणा ही कायदेशीररित्या सत्य असलेल्या गोष्टीला प्रत्यक्ष अनुभवाचे सत्य बनवते. नीती 18:21 शिकवते की मरण आणि जीवन जिभेच्या अधिकारात आहेत. जेव्हा तुम्ही घोषणा करता मी एक नवी सृष्टी आहे, तेव्हा तुम्ही भूतकाळाचा आवाज शांत करता. जेव्हा तुम्ही घोषणा करता मी शापापासून मुक्त झालो आहे, तेव्हा तुम्ही शत्रूचा दावा मोडून काढता. जेव्हा तुम्ही घोषणा करता नीतिमत्व हा माझा स्वभाव आहे, तेव्हा तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रत्येक चक्राचे मुळे छाटून टाकता. म्हणूनच शत्रू विश्वासणाऱ्यांच्या बोलण्यावर हल्ला करतो. त्याला माहीत असते की शांत बसणारा विश्वासणारा हा शक्तिहीन असतो. गोंधळलेला विश्वासणारा निष्क्रिय असतो आणि घाबरलेला विश्वासणारा परिस्थितीला शरण जाणारा असतो. पण प्रकटीकरणातून सत्य बोलणाऱ्या विश्वासणाऱ्याला कोणीही रोखू शकत नाही. आत्मविश्वासाने महत्त्वाची घोषणा करणारा विश्वासणारा कधीही डळमळत नाही आणि धैर्याने आपल्या ओळखीची घोषणा करणारा विश्वासणारा कधीही हलवला जाऊ शकत नाही. बोलल्या गेलेल्या सत्याच्या वातावरणात पिढीजात शाप टिकू शकत नाहीत. स्वतःची ओळख नेहमीच वारशापेक्षा बलवान असते. नेहमीच तुमच्या कुटुंबाने तुम्हाला जे घडवले आहे त्यापेक्षा ख्रिस्ताने तुम्हाला जे बनवले आहे ते खूप महान आहे. तुमच्या भूतकाळाने तुमच्यात जे निर्माण केले आहे त्यापेक्षा ख्रिस्ताने तुमच्यात जे ठेवले आहे ते खूप महान आहे. तुमच्या आध्यात्मिक वंशावळ पुन्हा लिहिली गेली आहे. तुमचा वंश नव्याने परिभाषित केला गेला आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कथेचा पुढचा भाग नाही आहात, तर तुम्ही ख्रिस्ताच्या विजयाचा पुढचा भाग आहात. परंतु देवाला धन्यवाद असो जो आपल्याला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे विजय मिळवून देतो. विजय मिळवणे ही केवळ तुमची इच्छा नाही, तर विजय हे तुमचे स्थान आहे. यामुळेच अनेक ख्रिस्ती लोक न कळतपणे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शापांच्या किंवा चक्रांच्या प्रभावाखाली राहतात. ख्रिस्ताने जे आधीच बदलून टाकले आहे तेच ते वारंवार करत राहतात. ख्रिस्ताने ज्याचा आधीचा नाश केला आहे त्याच्याशीच ते स्वतःला जोडत राहतात. ख्रिस्ताने जे आधीच संपवले आहे त्याच गोष्टींची ती अपेक्षा करत राहतात.
ते अशा प्रकारे प्रार्थना करतात जणू काही ते गुलाम झालेले लोक आहेत. ते असे बोलतात जणू काही ते अत्यंत दुर्बल आहेत. शत्रूची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे असे समजून ते युद्धाची वाट पाहत राहतात. पण खरे पाहता कलोसे 2:15 सत्य परिस्थिती उघड करते. ख्रिस्ताने सत्ताधीश आणि अधिकारी यांना निशस्त्र करून टाकले. निशस्त्र केले याचा अर्थ त्यांना उघडे पाडले आणि त्यांचा पूर्ण पराभव केला. शत्रूकडे कोणतेही सामर्थ्य नाही, त्याच्याकडे फक्त फसवण्याची कला आहे. जो कोणताही पिढीचा शाप अजूनही टिकून आहे त्यासाठी एकच दरवाजा उघडा असतो आणि तो म्हणजे सहमती. सहमती या चक्रांना जिवंत ठेवते. सहमती खोटा अधिकार देते. ज्या गोष्टी वधस्तंभावरच कायमच्या तुटायला हव्या होत्या त्या गोष्टींना ही सहमती पुढे चालू ठेवते. ख्रिस्ताने जे आधीच संपवले आहे तेच वारशाने मिळवण्याचे कारण ही सहमतीच आहे. जे संघर्ष अनेक पिढ्यांपूर्वीच मरायला हवे होते तेच कुटुंबामध्ये पुढे चालत राहण्याचे कारण ही सहमतीच आहे. याच सहमतीमुळे ख्रिस्ती लोक त्याच दुःखासह, त्याच लज्जेसह आणि त्याच निराशेसह त्याच चक्रांची पुनरावृत्ती करत राहतात. पण ज्या क्षणी विश्वासणारा ही सहमती तोडून टाकतो त्या क्षणी ते चक्र संपते. सहमती सत्याने तोडली जाते. सहमती प्रकटीकरणाने तोडली जाते. सहमती घोषणेने तोडली जाते. सहमती खऱ्या ओळखीने तोडली जाते. शाप हळूहळू नाहीसा होत नाही, तो क्षणात कोसळतो. ज्या क्षणी प्रकाशाचा स्वीकार केला जातो त्या क्षणी अंधार आपला अधिकार गमावतो. ज्या गोष्टीशी तुम्ही स्वतःला जोडण्यास नकार देता त्यावर सैतान दावा करू शकत नाही. ज्याला तुम्ही परवानगी देत नाही, जे तुमच्या विश्वासाशी जुळत नाही त्यावर तो प्रभाव टाकू शकत नाही. हेच कारण आहे की ज्याला तो धरून ठेवू शकत नाही, जे तुमच्या विश्वासाशी जुळत नाही त्यावर तो प्रभाव टाकू शकत नाही. हेच कारण आहे की जेव्हा काही विश्वासणाऱ्यांना नीतिमत्व समजते तेव्हा त्यांना अचानक आणि क्षणात एक मोठा बदल जाणवतो. जे तुमच्या विश्वासाशी जुळत नाही त्यावर तो प्रभाव टाकू शकत नाही. हेच कारण आहे की जेव्हा काही विश्वासणाऱ्यांना नीतिमत्व समजते तेव्हा त्यांना अचानक आणि क्षणात एक मोठा बदल जाणवतो. त्यांना काहीतरी गळून पडल्यासारखे वाटते. त्यांना काहीतरी सुटल्यासारखे वाटते. त्यांना काहीतरी तुटल्यासारखे वाटते. हे केवळ भावनिक नसते तर ते कायदेशीर असते. शाप भावनेमुळे पळून जात नाही तर तो अधिकारामुळे पळून जातो आणि अधिकार हा स्वतःच्या खऱ्या ओळखीमधून येतो. नीतिमत्व हा विश्वासणाऱ्याचा आध्यात्मिक पाठीचा कणा आहे. त्याविना विश्वासणारा डळमळीत, द्विधा मनस्थितीत आणि अनिश्चितपणे उभा राहतो. पण त्यासोबत विश्वासणारा खात्रीने, स्थिर आणि न हलणारा असा उभा राहतो. नीतिमत्व आत्मविश्वास परत मिळवून देते. नीतिमत्व स्पष्टता परत मिळवून देते. नीतिमत्व वर्चस्व, अधिकार परत मिळवून देते. वर्चस्व हा प्रत्येक पिढीजात संघर्षाचा शेवट आहे. वर्चस्व हे प्रकटीकरणाचे फळ आहे. ख्रिस्तामध्ये आपले स्थान समजलेल्या विश्वासणाऱ्याची ती एक ठाम भूमिका असते. उत्पत्ती 1:28 मानवावर सोपवलेले मूळ कार्य उघड करते. अधिकार गाजवा, वर्चस्व ठेवा. उत्पत्ती 1:28 मध्ये देवाने आदामाला सांगितले, अधिकार गाजवा, वर्चस्व ठेवा. पापाने जे विस्कळीत केले गेले होते ते पापमुक्तीने पुन्हा प्रस्थापित केले. शापाने वर्चस्व मोडून काढले होते पण वधस्तंभाने ते वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. पुन्हा प्रस्थापित झालेल्या अधिकारात चालणाऱ्या विश्वासणाऱ्याच्या उपस्थितीत पिढ्यानपिढ्या चालत आलेले शाप कोसळून पडतात. स्वर्गाचा अधिकार असलेल्या व्यक्तीसोबत ते एकत्र राहू शकत नाहीत. तर मग विश्वासणाऱ्याने काय केलं पाहिजे? याचे उत्तर फार गुंतागुंतीचे नाही. विश्वासणाऱ्याने ख्रिस्ताशी सहमती दर्शवली पाहिजे आणि भूतकाळाशी असलेली आपली सहमती मोडून काढली पाहिजे. त्यांनी आपला वर्तमान काळ आपल्या पूर्वजांच्या दृष्टिकोनातून पाहणे थांबवले पाहिजे आणि स्वतःच्या खऱ्या ओळखीच्या दृष्टिकोनातून आपल्या वंशाकडे पाहण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या इतिहासानुसार स्वतःचे मूल्यमापन करणे थांबवले पाहिजे आणि आपल्या तारणाच्या पापमुक्तीच्या आधारावर स्वतःची घोषणा केली पाहिजे. भूतकाळामुळे निर्माण झालेल्या अपेक्षांच्या जागी पवित्र शास्त्रानुसार निर्माण झालेल्या अपेक्षा त्यांनी ठेवल्या पाहिजेत. हा बदल केवळ भावनिक नाही, तो आध्यात्मिक आहे. तो तात्पुरता नाही तर तो अगदी पायाभूत आहे. तो केवळ प्रतिकात्मक नाही तर तो कायदेशीर आहे. जो विश्वासणारा हा बदल स्वीकारतो तो अशा क्षेत्रांमध्ये विजयी बनतो जिथे कधी काळी त्याच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला होता. जुन्या चक्रांचा प्रवेश तिथे बंद होतो. या चक्रांचे सामर्थ्य संपून जाते आणि भूतकाळाची पकड कमजोर होते. कारण विश्वासणारा आता जुन्या वंशाचा पुढचा भाग म्हणून जगत नाही तर तो एका नव्या सृष्टीचे रूप म्हणून जगत असतो. जेव्हा तुम्हाला हे सत्य समजते तेव्हा तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शापांना घाबरणे सोडून देता आणि पिढ्यांचे आशीर्वाद लागू करण्यास सुरुवात करता. तुम्ही वारशाने मिळालेल्या जुन्या चक्रांविरुद्ध स्वतःला सावरणे थांबवता आणि वारशाने मिळालेला अधिकार वाढवण्यास सुरुवात करता. तुम्ही अपयशाची अपेक्षा करणे थांबवता आणि विजयाची अपेक्षा करू लागता. तुम्ही भूतकाळाची उजळणी करणे थांबवता
आणि भविष्याची घोषणा करू लागतं. तुमचे जीवन या गोष्टीचा पुरावा बनते की ख्रिस्ताचे तारण जुन्या कथा पुन्हा नव्याने लिहिते, कुटुंबांना पुन्हा प्रस्थापित करते आणि पिढ्यांना नवी ओळख देते. आणि यामुळे आपल्याला एका गंभीर वास्तवाची जाणीव होते. पिढ्यानपिढ्या चालत आलेले शाप तोडणे ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसमोरील सर्वात कठीण लढाई नाही. अगदी त्याच गोष्टींशी पुन्हा एकदा सहमती दर्शवण्यासाठी शत्रू म्हणजे सैतान कोणत्याही छुप्या मार्गाने त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. शत्रू तुम्हाला कायदेशीररित्या पुन्हा बांधून ठेवू शकत नाही, पण तो तुम्हाला भावनिकरित्या भडकवू शकतो. तो आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्यावर पुन्हा दावा करू शकत नाही, पण तो तुमची मानसिक दिशाभूल नक्कीच करू शकतो. ख्रिस्ताने जे नष्ट केले आहे ते तो पुन्हा जोडू शकत नाही. म्हणजे कायमचे मेलेले राहायला हवे होते त्याला पुन्हा जिवंत करणारे शब्द बोलण्यासाठी तो तुम्हाला मोहात पाडू शकतो. आणि हीच गोष्ट आपल्याला पुढच्या प्रकटीकरणाकडे घेऊन जाते, जे शत्रूच्या आजच्या काळातील सर्वात यशस्वी रणनीतीचा पर्दाफाश करते. कारण जर तो विश्वासणाऱ्याला त्याच्या वंशाच्या आधारावर बांधू शकत नसेल, तर तो त्याला त्याच्या प्रतिक्रियांद्वारे बांधण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा का तुम्ही हे पुढचे सत्य पाहिले की विश्वासणाऱ्यांना जे दरवाजे कधीच उघडायचे नव्हते ते पुन्हा उघडण्यासाठी शत्रू कसा छुपेपणाने सापडणार असतो, हे तुम्हाला नक्कीच समजेल. या विषयाला आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये देखील कंटिन्यू करणार आहोत आणि सतत या विषयावरती व्हिडिओज येत राहतील. मला खात्री आहे की तुम्हाला हा संदेश समजला असेल. समजला तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया. प्रभू आपणास आशीर्वाद देव.